स्वामी भक्तांनो, तुमचे खूप स्वागत आहे माझ्या परमात्मा या चॅनलवर। स्वामीचे असेच मनमोहक आणि नवनवीन संदेश तुम्हाला मिळावे यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। सर्वांची संपूर्ण इच्छा लवकर पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना। तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर व्हिडिओ सुरुवात होण्याच्या आधीच स्वामीचा जयघोष कमेंटमध्ये करायला विसरू नका। नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामी आज तुम्हाला सांगत आहेत पुढील 2 मिनिटे तुमच्यासाठी खूप आणि अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत। मित्रांनो, स्वामींना एक प्रार्थना करा। स्वामी, मी तुझा खूप ऋणी आहे। तुम्ही मला जगण्याची संधी दिली, मनुष्य योनी दिली, तुम्हाला जाणून घेण्याची संधी दिली। मी कुठेही चुकले तर मग प्राबद्ध रूपाने तुम्ही माझे कान पिळले। संपूर्ण सृष्टीमध्ये तुमचे तत्व आहे आणि सृष्टीमध्ये जेवढे जीव, पशुपक्षी, झाड, रोप आहेत या सर्वांमध्ये तुम्हीच आहात। आणि वेळोवेळी तुम्ही खुशीत घेतलं जेव्हा कोण सोबत नव्हते, तेव्हा तुम्हीच आमचे अश्रू पुसले। तुम्ही सोबत आहात तर अशक्य असे काहीच नाही। जर हे बरोबर असेल तर कमेंटमध्ये होय बरोबर आहे स्वामी असे टाईप करा आणि तुमची सहमती दर्शवा। स्वामी म्हणतात, तुझ्याजवळ जे आहे याचा विचार करायला विसरलास रे तू। जरा स्वतःच्या आयुष्यात डोकावून बघ। अरे, तुझ्याजवळ निरोगी शरीर आहे, तुझे इंद्रिय सुरक्षित आहेत आणि खरी संपत्ती तर हीच आहे। कृतज्ञता व्यक्त करत राहा, भिवू नकोस, मी पाठीशी आहे ना बाळा। तुझ्या लक्षात घे, मी तुझ्या प्रत्येक संकटात तुला साथ देणार आहे। फक्त माझ्यावर विश्वास ठेव। गुरु आणि शिष्य याचे नाते जन्मोजन्मीचे आहे। तुझ्या मनातले मी ओळखतो आणि माझ्यावर असलेला तुझा विश्वासच तुला जन्मोजन्मी माझ्याशी अंतर्मुख करतो। तुला योग्य मार्ग दाखवणे, तू चुकला तर तुला वेळोवेळी सावधी करतो, फटकेही देतो। अखेर तू माझं बाळ आहेस। तुझ्यासोबत मी असताना कोणालाही घाबरण्याची गरज नाही आहे, कारण मी ज्याच्यासोबत असतो त्याचे मी स्वतः हातभार असतो आणि त्यांच्या चुकांना मी सुधारत असतो। सतत तुझ्यासोबत वाईट कसे होईल किंवा भीतीमुळे तू खूप वाईट विचार करतो आणि मग यासोबत वाईट घडते। नामस्मरण करत राहा, तारक मंत्राची नित्य मदत करेल। मेहनत कर, मी आहेच आणि मेहनत करशील तर मेहनतीचे फळ तुला चांगलेच मिळेल, कारण तू माझ्या भक्तीत आहेस। तू माझा नामस्मरण करत आहेस, मी तुला काही कमी पडू देणार नाही। दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये किती चांगलं होते, याने पैसे कुठून आणले, तिला एवढी चांगली नोकरी किंवा स्थळ कसे मिळाले याचा विचार करून स्वतःचा वेळ वाया घालू नकोस। तू फक्त तुझ्या कर्मावर आणि माझ्यावर विश्वास ठेव। योग्य वेळ आल्यावर सर्व नीट होईल आणि सर्व व्यवस्थित होईल। आज तुझ्या पण अडचणी दुःखामधून जात आहेत। एक दिवस येईल तुला आजची परिस्थिती आठवणारही नाही। आल्यावर सर्व काही ठीक होईल आणि सर्व काही नीट होईल। तुझा स्वामीच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप कर। तू मला विसरू नकोस, तुझे प्रत्येक चांगलं कर्म मला समर्पित करत जा। भक्तांनो, स्वामी म्हणतात, मेहनत आणि कष्ट करणे तुमची सवय असेल तर यशस्वी होण्यापासून जगात कोणीही अडवू शकत नाही। आयुष्यात एकटे चालायला शिका। जरुरी नाही की आज जे तुमच्यासोबत आहेत ते उद्याही तुमच्यासोबत असतीलच। भक्तांनो, आज स्वामीकडे हवे ते मागा आणि स्वामींना शरण जा। विश्वाला त्याचे कार्य करण्यासाठी व्यतिरिक्त करा। विश्वास ठेवा, तुम्ही सुरक्षित आहात आणि तुमची परिस्थिती बदलेल। तुम्हाला तुमची तयारी मिळवण्यासाठी देवाचे नामस्मरण करत राहायचे आहे। लवकरच तुमची इच्छा पूर्णत्वास येणार आहे। म्हणून स्वामीवर विश्वास ठेवा आणि चांगले कर्म करत राहा आणि असेच नवनवीन संदेश तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।